श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. या दिवशी आईनं असा एक दिवा लावा, त्यामुळं आपल्या मुलांची प्रगती होईल, शिक्षणात प्रगती होईल. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे आज हा उपाय नक्की करा. तसेच अंगारकी संकष्टीला रोज केल्यानं गणपती बाप्पा ह्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. त्याचबरोबर या दिवशी काय उपाय करायचा आहे हे देखील जाणून घेऊया. तर ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. या दिवशी आईनं मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. तो कसा व कुठे लावायचा हे मी सांगणार आहे. त्याआधी बघा, तुम्हाला जर धन लाभासाठी देखील काही उपाय सांगणार आहे. तर घरात नेहमी आर्थिक अडचणी येत असतील, काही ना काही पैशांसंबंधी काहीतरी प्रॉब्लेम चालू असतील, कितीही पैसे आले तरी देखील ते घरात टिकत जर नसतील, तर काही ना काही कारणाने ते खर्च होत असतील, किंवा येणाऱ्या पैशापेक्षा जर जास्त पैसा जर घरात खर्च होत असेल, तर त्यासाठी पैसा टिकून राहण्यासाठी धनलाभासाठी काय करायचं आहे बघा. अंगारकी संकष्टी आहे. अतिशय शुभ असा हा दिवस आहे. या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा अर्चा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. शक्य असल्यास उपवास करावा, नसेल शक्य तर बघा नाही केला तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर दिवसभर तुम्ही कधीही गणपतीला एक दुर्वांची माळ अर्पण करायची आहे. नाही माळ जमली तर किमान 21 दुर्वा तरी नक्कीच अर्पण करायचे आहे. दुर्वा अर्पण करताना देठ हे नेहमी देवाकडे असावे हे मात्र लक्षात घ्या. आणि त्यासोबत तुम्हाला मोदकाचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर तिथे जाऊन नक्की हे करा. आणि नसेल किंवा बघा अगदी हा उपाय तुम्ही घरातल्या गणपतीसमोर केला ना तरी देखील चालणार आहे. काय करायचं आहे, ही माळ आहे आणि नैवेद्य अर्पण करून झाल्यावर श्री गणेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. बघा 11 वेळा केलं तर अतिशय उत्तम, नाही तर किमान 1 वेळा तरी तुम्हाला श्री गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे ना ती तुम्ही गणपती बाप्पाला सांगायची आहे. ते तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील. परंतु हा उपाय बघा, तुम्ही आज अंगारकी आहे, आज अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असा दिवस आहे. यानंतर येणाऱ्या संकष्टीला देखील हा उपाय तुम्ही करू शकता. तर हा उपाय प्रत्येक संकष्टीला तुम्ही केला तरी देखील अतिशय उत्तम आहे. यानंतर आईनं आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांची शिक्षणात त्यांची तल्लख बुद्धी व्हावी, त्याचबरोबर मुलं एकपाठी व्हावी, यासाठी मुलं चिडचिड करीत असतील, रागीटपणा हट्टीपणा त्यांच्यात असेल तर तो जाण्यासाठी, आणि त्याचबरोबर आपली मुलं जॉब जरी करत असतील ना तिथे देखील त्यांना काही समस्या असतील तर त्यांची तिथे प्रगती व्हावी, यासाठी आईनं आज अंगारकी अतिशय शुभ दिवस या दिवसापासून सलग तुम्हाला 21 दिवस हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तर काय करायचं आहे बघा, सर्वात आधी तुम्हाला श्री गणेशाला अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडं मूर्ती असेल तर बघा अभिषेक करा, धूप दीप दाखवा. नंतर अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. आता बघा, गणपती अथर्वशीर्ष जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर यूट्यूबला लावून देखील तुम्ही ऐकू शकता आणि हा अभिषेक करू शकता. हे नंतर तीर्थ जे आहे ते तीर्थ मुलांना प्यायला द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर पिण्याचं जे पाण्याचं जे भांडं असेल त्यात मिक्स करून दिलं तर
अतिशय उत्तम. बघा, ते टाकून देण्यापेक्षा हा उपाय अधिक चांगला आहे, कारण आपण स्तोत्र म्हणून हे तीर्थ तयार केलेलं आहे. त्यामुळे टाकून देण्यापेक्षा याचा उपयोग असा केला तर अतिशय उत्तम. त्यानंतर हा उपाय तुम्ही सकाळी करा किंवा सायंकाळी दिवा लागणीच्या वेळी करा. दिवा लागण्याची वेळ म्हणजे काय, तर 6च्या नंतर तुम्ही कधीही केला तरी चालणार आहे. तर एक दिवा घ्यायचा आहे. बघा, मातीची पंती घेतली तरी चालेल. त्यानंतर एक डिश किंवा तुम्ही खाऊची 2 पानं जरी घेतली तरी चालणार आहे. त्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावर हळद कुंकू वाहून घ्या. त्यानंतर ती पंती ठेवा. नंतर त्या पंतीमध्ये 2 वातीची मिळून एक वात तयार करून घ्यायची आहे आणि ती वात त्यात ठेवायची आहे. त्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचे आहे. आता मोहरीचे तेल नसेल तर दुसरे टाकले तरी चालेल, पण मोहरीचे तेल असेल तर अतिशय उत्तम. नसेल तर त्यात थोड्याशा पिवळ्या मोहऱ्या तुम्ही त्यात टाकायच्या आहेत. आणि पिवळी मोहरी टाकल्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला त्यात टाकायची आहे. ती गोष्ट म्हणजे आपल्याला कापराच्या 5 वड्या टाकायच्या आहेत. आता बघा, तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल ना तर अतिशय उत्तम. नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही, कारण भीमसेनी कापूर आहे ना तो अधिक प्रभावी असतो. भीमसेनी कापूर नसेल तर जो कुठला कापूर वापरत असाल तो तुम्ही त्याच्या 5 वड्या टाकायच्या आहे. त्यानंतर दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. बघा, सलग तुम्हाला आज अंगारकी संकष्टी आहे, आजपासून सलग तुम्हाला 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला 5 वड्या कापराच्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल घालायची बघा, मोहरीचं तेल असेल ना तर त्यात मोहरी घालायची गरज नाही. यानंतर अत्यंत महत्त्वाची वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे आपल्याला काळ्या मिऱ्या त्यात टाकायच्या आहे. रोज आपल्याला 5 कापराच्या वड्या, 5 काळ्या मिऱ्या देखील घालायच्या आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आज अंगारकी आहे, आजपासून या उपायाला सुरुवात करायची आहे. मग हा उपाय तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी करू शकता, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करू शकता. नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरातच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. बघा, मंदिरात जाऊन लावायचं नाही. रोज तुम्ही देवासमोर दिवा लावताय त्याचप्रमाणे असा एक दिवा तयार करायचा आहे आणि आपल्या मुलांसाठी दिवा लावायचा आहे. देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. म्हणजेच काय, तर 1 माळ जप करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीचे स्मरण देखील करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 99 मंत्राचा जप करायचा आहे. बघा, हा देखील 1 माळ जप तुम्हाला करायचा आहे. ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा देखील 1 माळ जप करायचा आहे. ही सेवा करायची आहे. ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पासमोर प्रार्थना करायची आहे. मुलांच्या शिक्षणातील अडथळे असतील, काही समस्या असतील, शिक्षण घेतलेलं आहे पण जॉब मिळत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. हा दिवा विझल्यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी कदाचित कापरामुळे मिऱ्या आणि मोहरी जळून जाईल किंवा अर्धवट जळलेलं आहे ते टाकून न देता एका कागदाच्या पुडीत तुम्ही साठवून ठेवायचं आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला हाच दिवा घेऊन पुन्हा सेम तसंच करायचं आहे. सलग हा उपाय तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. त्या प्रत्येक वेळी लक्षात घ्या, नवीन 5 कापराच्या वड्या लागणार आहे, 5 काळ्या मिऱ्या लागणार आहे आणि थोडीशी मोहरी टाकायची आहे. जळालं नाही तर तेच परत वापरायचं नाही. मधले तांदूळ रोज तेच वापरले तरी चालतील किंवा पक्ष्यांना खाऊ घातले तरी चालणार आहे. रोज आसन तुम्ही चेंज केलं तरी चालणार आहे, परंतु तुम्ही दिवा चेंज करायचा नाही. दिव्याची वात, मोहरी, मिरी, कापूर हे बदलायचं आहे.
एका डब्यात तुम्ही 21 दिवस हे दिव्यातील सर्व साहित्य उरलेलं आहे ते अर्धवट जळालेलं ते साठवून ठेवायचं आहे. आणि नंतर 21 दिवस झाल्यानंतर ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे किंवा तुम्ही पाण्यात सोडून दिलं तरी देखील चालणार आहे. तुम्ही बघा, आज अंगारकी आहे, आज पासून सुरुवात केली ना, आज अंगारकी संकष्टीपासून सुरुवात केली तर काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु जर काही कारण असेल, काही समस्या जर असतील आणि काही कारणांनी जर सुरू करू शकत नसाल तर तुम्ही पुढच्या संकष्टीपासूनही ह्या उपायाला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर हा उपाय करत असताना जर मासिक धर्म आला तर किंवा गावी जावे लागले तर काय करावं, तर बघा, जेवढे दिवस तुम्ही गावी गेलेला आहात तेवढेच तुम्ही दिवस स्किप करायचे आहे आणि पुन्हा पुढचे दिवस कंटिन्यू करायचे आहे. आता मासिक धर्म जर आला असेल ना, ते 5 दिवस सोडून तुम्ही कंटिन्यू करायचा आहे. परंतु 21 दिवस हा उपाय आईनेच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. करून बघा, तुमच्या मुलांतील सर्व समस्या कमी होतील. अनुभव घेऊन बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.